आम्ही वाद होत असतील तर आम्ही त्याच्यात भानगडीमध्ये भाग घेऊ शकत नाही. भाग नका घेऊ तुम्ही, तुम्हाला सेटलमेंट करून घेण्याचा अधिकार पण नाही सांगण्याचा. आम्ही सांगत मग आम्ही नाही सांगत. कोण नाही सांगत? तुम्ही सांगता, तुमचे कर्मचारी सांगताय. वाद करू नका आमचं एवढं सांगतात. काय वाद करू नका. वादामध्ये तुमच्या कर्मचाऱ्यांना आतापर्यंत कोणी मारहाण केली, शिवीगाळ केली नाही केली ना? नाही केली ना? मग तुम्हाला तुमचं काम बजावायला तुम्हाला अडवणूक करताय कोण? जर करत असतील तसं तुमच्याकडे कायदा नाहीये, मग का नाही तुम्ही कायद्याचा आधार घेत? समोरच्या माणसाला तुम्ही सांगता सेटलमेंट करून घ्या, कुठला कायदा या? पण समजून सांगणे तुमचं काम आहे ना खातेदारांना. इथं जागेवर आमचे लोक समोर सांगतात का तुम्ही आपसात वाद करू नका, मोजणी उद्या मोजणी झाल्यावर सगळं सिद्ध होईल. पण एवढंही करून तिथं वाद चालू असतील तर आमचे लोक जबाब पंचनामे करून परत देतात. तिथं जर भांडण झाले, शिवीगाळ झाले, आमचे लोक मोजणी करत नाही. एवढंच म्हणणं आहे. किती लोकांना शिवीगाळ झाल्या तुमच्या आतापर्यंत? झाले ते ज्यांना झालं ते तुम्ही त्यांच्यावर गुन्हे दाखल किती लोकांवर केले? शिवीगाळ झाली तर आमचे लोक सहन करून घेतात. तिथं ते का पैसे घेतलेले असतात? पैसे घेतलेले असतात तुम्ही म्हणून सहन करून घेता तुम्ही. नका हो बाबा, नका ऐका ना. चांगल्या कामाचं प्रतीक आहे ते. अहो, प्रत्येक चांगलं काम करणाऱ्या माणसाला आम्ही देतो. घ्या, चांगलं वाटेल तुम्हाला, समाधान वाटेल. मी वाड्यामध्ये राहून मी तुम्हाला विनंती करतो, या असं माझ्या आयुष्यात कधी घडलेलं नाही. मग ते आता घडून आणलं ना तुम्ही. नारळ घ्या, नारळ तरी घ्या. नारळ घ्या, नारळ घ्या, नारळ घ्या. चांगलं काम केलं, चांगलं काम केलं, नारळ घ्या. मी तुम्हाला सॉरी म्हणतो, हात जोडतो. का? माफ करा. चुकीचं नाही, मग तुम्ही हात कशाला जोडता आम्हाला? याच्यामध्ये एवढा तुमच्या कर्मचाऱ्यांच्या प्रताप, साहेब, तुमच्या कर्मचाऱ्यांच्या प्रताप या तुमच्या दोन्ही इनवर्ड आणि आउटवर्ड रजिस्टर मध्ये दिसून येतात. आले बरोबर आहे? आले की नाही मला ते सांगा, आले की नाही? मग सेम तारखेला संबंधित अर्जदारांनी केलेल्या अर्जावर तुम्ही एकाला 3 दिवसात त्याची पेपर देता आणि एकाला 1 महिना 1 दिवस झाल्यानंतर सुद्धा पेपर दिला जात नाही. कारण काय? कारण याचं मी ते सांगतो. कारण काय? याच्यामध्ये पैसे टाकून पैशाचा विषय नाही. तुम्ही फोटो काढा, लगेच कॅश काढायला त्याच्यासह आपण केस करू. मी येतो लगेच केस करू, लगेच केस करू. आपण जे पैसे देताना तुम्हाला दिसलं ना, फोटो काढून लगेच आपण केस करू. संबंधित माणसाने तुमच्याकडे लेखी तक्रार देणं किंवा जिवंत माणूस तुम्हाला येऊन सांगतो की माझ्याकडून 15,000 रुपये घेतले. एक मिनिट घेतले सांगतो ना, घेतले. मग त्यांनी दिलेलं त्याचं स्टेटमेंट हे तुम्हाला ग्राह्य धरता येत नाही. बोलवा. त्यांनी सांगितलं की 10,000 तुम्ही घेतलेलं, 5,000 रुपये त्यांनी ठेवले, 15,000 रुपये तुम्ही दोघांनी ठेवले. तुमचा विषय हे समोर आहे.